मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री येण्यापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरच्या ज्या खड्ड्यांची डागडुजी या ठिकाणी केली जाते आहे। आपण सध्या निवळी या परिसरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या मुंबई गोवा महामार्गाची काय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। चाकरमान्यांना खड्ड्यांचं विघ्न येऊ नये म्हणून या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांची आणि झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रायगडमधल्या पळसपेमधून या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। मात्र या पाहणीपूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री येत आहेत म्हणून या ठिकाणी खड्डे भरण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। रायगड आणि रत्नागिरी या दोन ठिकाणी सध्या मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत बिकट अवस्था आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। चौपदरीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी काम सुरू आहे। मात्र सध्या गणेशोत्सव तोंडावरती आलाय। यावर्षी देखील कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी या ठिकाणी खड्ड्यांचं विघ्न या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगानं या कामाची पाहणी करण्याच्या अगोदर या ठिकाणी खड्डे भरण्याचा फार्स या ठिकाणी होतो आहे। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की निवळी घाटामध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून पूर्ण तजबीज या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की 2 JCB आणि काही डंपर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत की जेणेकरून हा रस्ता किती चांगला आहे हा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे। आणि त्याच अनुषंगानं सध्या मुंबई गोवा महामार्गावरची ही स्थिती आपण बघू शकतो की हा एक पॅच आहे की याच्यामध्ये पूर्ण खड्डे पाहायला मिळत आहेत। सुदैवाने या ठिकाणी पाऊस असल्यामुळे हे काम सध्या सुरू झालेलं नाही आहे। मात्र जर पाऊस उघडला असता तर या ठिकाणी हा रस्ता देखील चकाचक दिसला असता। अशाच पद्धतीनं सध्या मुंबई गोवा महामार्गावरती खड्डे बुजवण्याचा फार्स हा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अगोदर या ठिकाणी केला गेलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।